लेखणी. इतकं बरं वाटतंय आज मला. देवाने हे आयुष्य, म्हणून मी सगळ्यांना सांगते, वय वाढत चाललंय बरोबर. किती आयुष्य आपल्याला मिळणार आहे काहीच माहिती नाहीये, पण ज्या आयुष्यात आहे सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. आता माझं वय वाढत चाललंय, मला भीती वाटायला लागली. अजून किती वर्ष असतील माझी, किती वर्ष. तर दादा एक प्रॉमिस कर, माझ्या बर्थडे नंतर तू तुझा बर्थडे पण असाच करशील. तू प्रॉमिस कर. गडांकुश फॅमिलीमध्ये हा वाढदिवस भले तू या अशा छान चौकीत जरी नाही केलास, छोट्या वर्गात तरी करशील. आपलं घर पण मोठं आहे, पण करशील. मित्रांनो, गडांकुश फॅमिली देणारी आहे, पण कधी कधी काही लोकांमुळे या काळजामध्ये घरे पडतात आणि दुःख होतं. आणि मग विचार येतो, चांगलं वागून आपल्याला काय भेटलं. तरी सुद्धा आपण चांगलं वागायचं, हे तू मला वचन दे. माझ्यानंतर पण तू वाढदिवस हा करशील, आणि तुला मी जिथे कुठे असेल, जिवंत असेल तर या धर्तीवर तुला सपोर्ट करेल. पण जेव्हा मी नसेल, हॅलो. आणि ताई जशी वरतून कणखर आहे तशी मनाने फार आळवी आहे. अगदी लोकांना तिने एवढं जोडलं आहे, म्हणजे अक्षरशः मी बघतो की धावून येतात. आणि माणसाच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे, पैशाही पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्या माणसाने त्याच्या जीवनामध्ये किती माणसांना जोडलं, हे फार महत्त्वाचं आहे. पैसा तर कमवतो आपण, पण आपण माणसांना किती कमवतो हे महत्त्वाचं आहे. आणि ताईने त्याच्या जीवनामध्ये खूप माणसं जोडलीत, म्हणून आज ही आपल्यासमोर आलेली आहेत. तर ताईसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.